तर या निवडणुकांच्या काळामध्ये सर्वत्र जोरदार मारहाणीला ऊत आलेला आहे। कुठे कुठे ही मारहाण झालेली आहे आणि काय काय कारवाई केलेली आहे पाहूयात। तर सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा धुरळा उडालाय। आपापल्या पक्षाची ताकद दाखवण्यासाठी तसंच आपल्या पक्षाची सरशी व्हावी म्हणून प्रसंगी राज्यात सत्तेत असलेल्या महायुतीतील भाजप शिवसेना वा कुठे राष्ट्रवादी शिवसेनेत तू मैमै सुरू आहे, तर कुठे काँग्रेस भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये छोट्या मोठ्या राड्याच्या घटना घडतायत। टाकूयात त्यावर एक नजर। नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण चांगलंच तापलंय। एकीकडे सत्ताधारी महायुतीच्या गोटात प्रचंड अंतर्गत खदखद आहे, तर दुसरीकडे सत्तेत वाटेकरी असलेल्या पक्षाचेच कार्यकर्ते आपापसामध्ये भिडल्याचं चित्र आहे। सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वादाची ठिणगी उडून त्याचं हाणामारीमध्ये परिवर्तन होत आहे। म्हणजे कार्यकर्ते मुद्द्यावरून थेट गुद्द्यावर येत आहेत। त्यातल्या त्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमी दरम्यान भाजपा आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातील वाद चांगलाच वाढलाय। आता ठाण्यात शिंदेंचे कार्यकर्ते जल्लोष करत असताना मोठा वाद झाला। भाजपा आणि शिवसेना गटात थेट राडा झाला। भाजपाच्या माजी नगरसेवकांनी थेट शिंदेंच्या शाखा प्रमुखांच्या कानशिलात लगावली। नारायण पवारांनी शिंदे सेनेच्या हरेश महाडिकांना मारहाण केली। हे प्रकरण थेट पोलीस ठाण्यापर्यंत गेल्याची माहिती आहे। अगोदरच पक्षप्रवेशाच्या मुद्द्यावरून भाजपा आणि शिवसेना शिंदे गटात तणाव असतानाच आता भाजपा आणि सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये ठाण्यामध्ये राडा झालाय। तर राजधानी मुंबईतही काँग्रेस आणि भाजपाचे कार्यकर्ते समोरासमोर आले। भाजपा नेते अमित साटम यांच्या कार्यालयाबाहेर नुकताच मोठा गोंधळ झाला। गेल्या काही दिवसांपासून अमित साटम आणि काँग्रेसचे नेते असलम शेख यांच्यात राजकीय युद्ध रंगलंय। असलम शेख यांनी धमकी दिल्याचा आरोप भाजपाकडून केला जातोय। त्यानंतर अमित साटम यांनी असलम शेख यांच्यावर अतिशय टोकदार शब्दांमध्ये टीका केली। त्यांच्या या टीकेनंतर मुंबईतील काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले। काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं अमित साटम यांच्या अंधेरी पश्चिम येथील कार्यालयावर मोर्चा घेऊन गेले। यावेळेस पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड देखील केली। काँग्रेस कार्यकर्त्यांनी यावेळेस जोरदार घोषणाबाजी केली। संभाव्य धोका लक्षात घेऊन पोलिसांनी इथे आधीपासूनच बॅरिकेडिंग लावून ठेवलं होतं, पण तरीही काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलनासाठी आल्यानंतर भाजपाचे कार्यकर्ते देखील समोर आले। यावेळी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये काही काळ धुमश्चक्री होताना दिसली। तर तिकडे बदलापुरामध्ये निवडणूक प्रचारादरम्यान भाजपा आणि बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष होऊन हाणामारी झाली। शहरातील आंबेडकर चौकात भाजपाची सभा सुरू असताना त्याच वेळेस बहुजन मुक्ती पार्टीची रॅली जात होती। डीजेच्या आवाजावरून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद सुरू झाला, ज्याचं रूपांतर बाचाबाची आणि नंतर मारहाणीत झालं। या घटनेनंतर बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांनी कारवाईच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन देखील केलं। या प्रकारामुळे बदलापुरातील निवडणूक प्रचारात तणावाचं वातावरण निर्माण झालं। एकीकडे राज्याच्या राजधानीला लागून असलेल्या ठाणे बदलापुरात राड्याचे प्रकार होत असताना मग इतर शहरं आणि तालुक्यातही त्याचीच रीण ओढली तर नवल ते काय। धाराशिवच्या परंडा नगर परिषदेमध्ये राजकीय वादातून 2 गटात दगडफेक झाली। परंडा नगर परिषदेमध्ये तानाजी सावंत आणि राहुल मोटे यांचे गट आमने-सामने आले। परंडा नगर परिषदेमध्ये शिवसेना शिंदे गट आणि सर्वपक्षीय स्थानिक विकास आघाडीचे कार्यकर्ते आपापसामध्ये भिडले। निवडणूक अर्जावर आक्षेप घेतल्यानं हा गोंधळ झाला। पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणता आली। तर तिकडे तळेगाव दाभाडे नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेवटच्या दिवशी अर्ज मागे घेण्यासाठी उमेदवार आणि कार्यकर्त्यांची एकच गर्दी झाली होती। याच वेळेस नगर परिषद कार्यालयात अनपेक्षितरित्या तणाव वाढला आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा यांच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली। इथंही पोलिसांनी तातडीनं हस्तक्षेप करून परिस्थिती शांत केली। मात्र शहरातील काही भागात तणावाचं वातावरण होतं। शेवटी प्रश्न हाच पडतोय की सध्याच्या घडीला आपल्या राज्याचं राजकारण देखील यूपी बिहार सारखं होतंय का? कारण देशभरात आजपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणाकडे एक आदर्श राजकारण म्हणून पाहिलं जात होतं। मात्र गेल्या काही वर्षांपासून तो हक्क आपण गमावलाय का?
त्यामुळं बूंद से गई ओ हौद से नहीं आती हेच सत्य आहे. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई. तर याच विषयावर बोलण्यासाठी, विश्लेषण करण्यासाठी आपल्यासोबत राजकीय विश्लेषक अतुल पेठेकर सर जोडलेले आहेत. अतुल पेठेकर सर, आपलं स्वागत जय महाराष्ट्रमध्ये. काय तुमचं निरीक्षण काय आहे? सध्या राज्याच्या राजकारणाच्या हाणामारी वगैरे सुरू आहेत. यूपी बिहारमध्ये जसं राजकारण सुरू आहे तसंच आता आपल्या राज्यामध्ये सुरू व्हायला लागले की काय? हॅलो, हा अतुलजी, आवाज येतोय? हा, तर मला फक्त ते मी एक दुरुस्ती करतो. हा, की तुम्ही जे म्हणाले की यूपी बिहारमध्ये, तर 15-20 वर्षापूर्वीचा बिहार असतं तर ते कदाचित असं म्हणणं ठीक राहिलं असतं. आताच्या बिहारमध्ये असं होत नाही. आता उलट महाराष्ट्रात कदाचित जास्त होतं. अच्छा. हा, म्हणजे 15-20 वर्षापूर्वीच्या बिहारमध्ये, म्हणजे आताची बिहारची निवडणूकच तुम्ही बघितली तर जंगलराज विरुद्ध जुन्या आठवणी करून देऊन बा आमचं कसं सुशासन आहे याच्यावरच झाली. त्याच्यामुळे आता तसं तिकडे फार होत नाही. आता उलट आहे. आता तुम्ही दुरुस्ती करू शकता. 15-20 पूर्वीचा बिहार महाराष्ट्राचा होतो की काय? आणि मी तुम्हाला थोडं आता हे जे भांडणं, मारामारी, जीव घेणे, हल्ले, अगदी म्हणजे अनेकांचा जीव जात होते, याचं कारण चरित्र आणि चारित्र्य राहिलेलं नाही. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. मी भाजप विषयी बोलू शकेन, मला त्या पक्षाची कार्यपद्धती माहिती आहे म्हणून. 93-94 मध्ये जर भाजपचा सदस्य व्हायचं असेल, प्राथमिक सदस्य व्हायचं असेल तर 1 रुपया लागायचा आणि आजीवन सदस्यासाठी 5 रुपये लागायचे. तर पण तुम्हाला जर सदस्य व्हायचं असेल तर जसं आपण एखाद्या आपल्या मुलासाठी जर एखादी मुलगी सांगून आली आणि आपण ज्या पद्धतीने मग गावात जाऊन चौकशी वगैरे करायचो, अगदी तशा पद्धतीने चौकशी करून त्याचं चालचलन कसं आहे, चारित्र्य कसं आहे, त्याचं वागणं बोलणं असं सगळं करून मग त्याला प्रवेश द्यायचे भाजपात. आता असं भाजपात राहिलं का? आता कसं आहे की सकाळी तो काँग्रेसमध्ये कुठल्याही पक्षात असतो, तो इलेक्टिव्ह मेरिट आहे त्याच्यात, तो गुंड असू द्या, काही असू द्या, काही पाहिलं जात नाही, तो निवडणूक लढवू शकतो. सकाळी तो दुसऱ्या पक्षात असतो, दुपारी भाजपात असतो. मात्र अतुलजी, हे जे राज्यात सध्या सुरू आहे, नगर परिषद, नगरपालिकाच्या अजून निवडणुका दूरच आहेत म्हणा, नगर परिषद निवडणुकीमध्येच इतक्या मोठ्या प्रमाणात हाणामारीच्या घटना घडत आहेत. काय नेमकी कारण असावी त्याला? कारण तेच आहे, मी तेच म्हटलं की सर्व पक्ष त्यामध्ये सहभागी आहेत. हो, अगदी. मी काय म्हटलं, एकही पक्ष सुटलेला नाही. आणि एक तर नेतृत्व, म्हणजे हे या सगळ्या गोष्टी नेतृत्वापासून झिरपायला पाहिजे खाली, ते झिरपत नाही. आणि नेतेच जर अर्वाच्य बोलत असतील, त्यांची भाषा बघा, सगळ्याच पक्षीय नेत्याची, लोक एकमेकाला दरिंदे, सर्व प्राणी वापरून झाले. आता एक प्राणी शिल्लक नाही ठेवला वापरायचा. मग आता दरिंदे, आणखी काय काय म्हणजे काय म्हणत असतील, सैतान, अरे हेच असेल. आणि सर्वात महत्वाचं तेच आहे की पार्श्वभूमी, तुमचं चारित्रच राहिलं नाही. फक्त येन केन प्रकारे कसंही करायचं, जीव जाव का जिलबी खाव, आपल्याला सत्ता पाहिजे. आपल्याला मला नगरसेवक व्हायचं, आमदाराला वाटते मंत्री झालो पाहिजे, मंत्र्याला वाटते मुख्यमंत्री झालो पाहिजे. असं सगळं सत्तेचं गणित आहे. आणि कुठल्याही प्रकारे साम दाम दंडभेद करीत मला सत्ता मिळवायची, मग मी समोरच्याचा जीव घेतला तरी चालेल. तो म्हणजे संयम, चारित्र्य हे राहिलंच नाही. म्हणजे मला आठवतं की आमच्या गावामध्ये कट्टर काँग्रेस आणि जनसंघाचे उमेदवार दिवसभर एकमेकाच्या विरोधात प्रचार करायचे, ते फिरायचे आणि संध्याकाळी एकत्र जेवायचे आणि छान मनमोकळी चर्चा. अरे तू माझ्या विरोधात तो मुद्दा खूप छान वापरला, मलाही सुचलं नाहीये. अरे मग तू ते छान बोलला रे तो. असं इतकं खेळीमेळीचं वातावरण होतं एकेकाळी. आणि फार दूरचे दिवस नाही आहे. मग आता असं का झालं की कार्यकर्ते जीवावर उठले? कारण त्यांनी राडा केला की कार्यकर्त्यांच्या भरोशावर आपल्या पोळ्या शेकता येतात, हे नेत्यांना माहित आहे. आणि दुसरी गोष्ट, याचं प्रमुख कारण असं आहे की एक भाजपचा अपवाद वगळला तर इतर कुठल्याही पक्षाकडे साधारणपणे कार्यकर्त्यांना द्यायला कार्यक्रमच नाही. त्यांना सतत वर्षभर गुंतवून ठेवणे, त्यांना कार्यक्रम देणे वेगवेगळे, ते नाही आहे. मग काय करायचं? मग जेव्हा मुद्दे नसतात तेव्हा माणूस मुद्द्यावरच येतो, दुसरं काय करणार आहे? आणि सगळ्या पक्षामध्ये तेच आहे. आणि दुसरं असं की हे जे राजकारणाचं गुन्हेगारीकरण झालं, याला आता एक ग्लॅमराईज झाला आहे. तुम्ही
विशेष म्हणजे आपणच दाखवत होते, म्हणजे प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियामुळे तर ते म्हणजे तुम्ही लोकांनी जर दाखवणं बंद केलं ना तर 70% समस्या संपून जाईल. बरं. त्यांना माहित आहे आपण 10 चॅनेलवर दिसतो, आपण कॉलर उडवली तरी चालते, आपण एखाद्याच्या कनपटात मारली तरी ते म्हणजे उलट ग्लॅमराईज झालेला आहे ते गुन्हेगारी करत. एकेकाळी कसं होतं की गुन्हेगारांना राजकीय नेते भेटत, पण ते अंधारात भेटत होते. मग आता त्या गुन्हेगारांना असं वाटलं काही दिवसांनी, अरे हा माझ्या भरोश्यावर राजकारण करतो, त्यापेक्षा मी राजकारणात आलं तर काय प्रॉब्लेम आहे. म्हणजे आता राजकारण्यांनाच भीती राहिली नाहीये. नाही, काहीच नाही. आता कसं झालं, म्हणजे एकेकाळी एक वाक्प्रचार होता की अरे काय गेंड्याच्या कातडीचा माणूस आहे, म्हणजे दिब्बर असले. आता कसं आहे, गेंडेच राजकारण्यांची कातडी पांघरून आले, तर असं काय म्हणणार आहे तुम्ही. तर सगळ्याच पक्षात आहे ते. मग एकमेकाच्या बेडरूम पर्यंत जाऊन स्टिंग ऑपरेशन करणे, खुलेआम धमक्या देणे. विधिमंडळात जर राडा होऊ शकतो कॉलर पकडून, तर विधिमंडळासारख्या पवित्र ठिकाणी जर तुम्ही राडा करता तर आणखी काय राहिलं मग. आणि विशेष म्हणजे हे नेते आपल्या कार्यकर्त्यांना पाठीशी घालतात, त्यांच्यासाठी पोलीस ठाण्यात फोन करतात. त्यांना माहित असते आपला आका आपल्याला सोडवणार आहे. त्यामुळेच तर हे जी कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे त्यामुळं पोलीस प्रशासनाला सुद्धा दोष देऊन काही उपयोग नाही, कारण राजकारणेच मध्ये मध्ये पडतात आणि असं फोन वगैरे करत असतात. नाही, पोलीस असं आहे, मला सांगा, पोलीस एक यंत्रणा आहे शेवटी. ती यंत्रणा असं आहे की ती काय, तिला माहित असते शेवटी. म्हणजे आजकाल तर असं होऊन गेलं पोलिसांचं की समोरचा कुठला, म्हणजे पोलिसांनाच राजकारण्यांपेक्षा त्यांच्या कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची जास्त माहिती असते की कोण कोणाशी जुळलेला आहे, कोणाकडे कोणाची किती उठबस आहे, किती इम्प्रेशन आहे, म्हणजे याला पकडलं तर आपल्यावर किती दबाव येऊ शकतो. त्याच्यामुळे पोलीसच, जसं आता आपण बघितलं की आता हे जे दादांच्या मुलांचं जे प्रकरण आहे, तर पोलीसच ठरवतात काय करायचं. ते समजून जातात की याच्यात काही होणार नाही आहे. अतुलजी, शेवटचा 1 मिनिट, काय याच्यावर उपाययोजना, काय उपाय करावा लागेल. नाही, उपाय एकच आहे की नेत्यांनीच एकत्र बसून हे ठरवावं लागेल आणि थांबवावं लागेल. सगळ्यांनी एकत्र बसून हे जर ठरवलं तर निश्चित होईल. तुम्ही नेतेच जर मारामारीवर येत असतील आणि अशा कार्यकर्त्यांना जर अभय मिळत असेल तर कसं होईल ना. बरोबर. ठीक आहे अतुल पेटकरजी, खूप खूप धन्यवाद केलेल्या या विश्लेषणाबद्दल. यासोबतच JM विशेषमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी बघत राहा जय महाराष्ट्र.